बालिकाश्रम रोड परिसरात अतिक्रमण पथकाची कारवाई। दिनांक 10 एप्रिल रोजी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिका अतिक्रमण पथक यांनी संयुक्तरित्या कारवाई करून बालिकाश्रम रोड येथील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर, स्टॉलधारक, हातगाडी चालक यांच्यावर कारवाई केली आहे। यापूर्वी सूचना देऊनही दुकानातील साहित्य रस्त्यावर मांडून विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान कलम 102 प्रमाणे दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या। सदरच्या कारवाईत स्टँड बोर्ड, पाण्याच्या टाक्या, टेबल, बाकडे, इलेक्ट्रॉनिक काटा, लोखंडी जाळी असे साहित्य जप्त करण्यात आले। रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 16 वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, दिलीप टिपरसे, बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शामुवेल गायकवाड, रामराव शिरसाट, विष्णू खेडकर, बाप्पू उंडे, राठोड, दहीफळे तसेच महानगर अतिक्रमण विभागाचे आदित्य बल्लाळ, नितीन इंगळे यांच्यासह पथकाने केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। दुकानाचे बोर्ड, सामान रस्त्यावर लावू नये, ठेवू नये। दुकानदारांनी ताबडतोब ते काढून घ्यायचंय, स्वतःच्या दुकानामध्ये ठेवायचंय ते। सर्व रस्त्यावरील बोर्ड, गाड्या, खुर्च्या, टेबल तात्काळ काढून घ्यावे। वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची काळजी दुकानदारांनी आणि रस्त्यावरील जे ठेलेवाले त्यांनी घ्यायचे आहे। जमा करून टाका ते, जमा करून टाका ते, जमा करून टाका। ये उद्या जमा होईल तुमची गाडी, तिथे लावायची गाडी, जमा करा थोडा। उद्या जर गाडीची सेवा स्टॉल लागणार नाही, टेबल लागणार नाही, खुर्च्या लागणार नाही। आमच्याकडे सर्व साहित्य जमा करून घेण्यात येईल, दंडात्मक कारवाई करण्यात येईल। मुंबई पोलीस अधिनियमाप्रमाणे आपल्यावर कारवाई करून कोर्टात पाठवण्यात येईल। सर्व दुकानदारांना सूचना करण्यात येईल। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध, ताज्या बातम्या आपल्यासाठी। पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।